ज्या मनानं शेकडो करोडो हृदयांवरती अधिराज्य गाजवलं, केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही जगभरात आपले चाहते निर्माण केले, चाहत्यांच्या हृदयात हक्काचं स्थान निर्माण केलं, त्या आशाताई आज अनंताच्या प्रवासाला निघालेल्या आहेत आणि त्यांना साश्रू नयनांनी निरोप देण्यासाठी अनेकांची गर्दी आपल्याला इकडे पाहायला मिळतेय। आज त्यांना अखेरचा निरोप दिला जातोय, पण हा अखेरचा निरोप असला तरी सुद्धा त्यांची गाणी, त्यांचे स्वर, त्यांचे शब्द आणि त्यांचा सदाबहारपण हे कायम आपल्या आठवणींमध्ये जिवंत राहणार आहे। त्यांच्या व्यक्तिमत्वा एवढंच प्रफुल्लित आणि ताजं टवटवीत राहणार आहे। 4 वाजताची वेळ दिलेली आहे। शासकीय इतमामात आज अंत्यसंस्कार केले जातील। काल ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला। याच ब्रीच कँडी रुग्णालयात लता दीदी यांचं देखील निधन झालेलं होतं। वयाच्या 92व्या वर्षी या दोन्ही भगिनींनी अखेरचा श्वास घेतलेला आहे। 2022 साली लता दीदी आपल्याला सोडून गेल्या, तर 2026ला आशाताईंनी आपला निरोप घेतलेला आहे। सूरज सावंत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सूरज, 4ची वेळ आहे अंत्यसंस्कारांची, अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे। प्रज्ञा, नक्कीच अनेक नेते हे या ठिकाणी पोहोचू शकलेले नाहीये। ते थेट शिवाजी पार्क स्मशानभूमी या ठिकाणी पोहोचणार असल्याचं कळतंय। त्यासोबत त्यांचे कुटुंबीय, काही सिने कलाकार, संगीतकार हे देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत अशी माहिती कळालेली आहे आतापर्यंत। त्या अनुषंगाने त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त हा देखील वाढवण्यात आलेला आहे। इतर ज्या महत्त्वाचे जे नेते आहेत हे देखील थेट शिवाजी पार्क स्मशानभूमीच्या ठिकाणी पोहोचणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे जो आशाताईंचा जो पार्थिव आहे ते आता शिवतीर्थच्या दिशेने या ठिकाणी रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। वातावरण शोकाकुल आहे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये या अनुषंगाने पोलिसांकडनं देखील त्या अनुषंगाने व्यवस्थित अशी काळजी घेण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यासोबतच सूरज, आता आपण बघतोय या रथातून हे पार्थिव आता नेलं जाईल, तर तिकडे कोण कुटुंबीय, कोणकोणती मंडळी जी आहेत कुटुंबातली ही आहेत रथाच्या परिसरामध्ये, या संदर्भात काही कळले? कोण आहे तिकडे रथाजवळ? नक्कीच आता रथासोबत त्यांचा मुलगा आहे, त्याचबरोबर त्यांची नात, ज्यांच्याशी त्यांचे एक अतूट नातं होतं। प्रत्येक कार्यक्रमात त्या सोबत असायच्या, या जनाई आहेत आणि इतर मंगेशकर कुटुंबीय हे देखील रथामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। यासोबत आशिष शेलार हे या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यासोबतच हे शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये नेलं जाईल। काही सिने कलाकार हे देखील सोबत त्या ठिकाणी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे इथून आता जो रथ आहे हा पुढे शिवाजी पार्कच्या दिशेने आता रवाना झालेला आहे। पोलीस बंदोबस्त हा मोठ्या प्रमाणात आहे, कारण आशाताईंना चाहणारा एक वेगळा वर्ग होता। त्यांनी एक वेगळी ओळख आपली ही खरं तर आपल्याला पाहायला मिळालं। विविध गाणी, विविध भाषांमधनं त्यांनी गायलेली आहेत। त्यामुळे एक चाहता वर्ग हा आशाताईंचा खूप मोठा होता आणि त्यांच्या अकाली एक्झिटमुळे अनेकांनाच हा धक्का बसलेला आहे। शोककुल वातावरण आहे। अश्रून अनेकांना आवरताना या ठिकाणी जड जाताना पाहायला मिळत आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक हे या अंत्ययात्रेत सहभागी होताना देखील पाहायला मिळत आहेत। सूरज, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि आपले प्रतिनिधी विनोद घाडगे सध्या आपल्यासोबत आहेत। विनोद, आपण पाहतोय सकाळपासूनच अनेक मान्यवरांनी आशाताईंच्या अंत्यदर्शनासाठी रीघ लावलेली होती। सध्या तिथे कोण उपस्थित आहे? अंत्यविधींच्या वेळेला तिकडे कोण उपस्थित असणार आहे आणि कसा संपूर्ण मार्ग असेल या अंत्ययात्रेचा? कालपासूनच खरं तर अनेक सेलिब्रिटीज, अनेक दिग्गज नेते मंडळी, कलाकार मंडळी, गायक, अगदी म्हणजे मराठी, हिंदी सगळ्या सृष्टीतले, सिनेसृष्टीतले, संगीत विश्वातली मंडळींनी इथे हजेरी लावली होती। कारण अर्थातच आशा भोसले मोठं होतं, त्यांचं योगदान इथं धक्का देणार होता। ती आता इथून सुरू होतीये। त्यांच्या निवासस्थानापासून ही यात्रा आता निघती आहे। सजवलेल्या रथात त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलंय। पोलीस बँड समोर होत आणि त्या तालावरती लता दीदींना, ज्यांनी आयुष्यभर संगीत खरं तर ज्यांचा श्वास आणि ध्यास होता, त्या आशाताईंना
असा त्यांचं पार्थिव ठेवलेलं आहे आणि ते यात्रा त्यांच्या घरात सुरू झाली आहे. इथून ती यात्रा शिवाजी पार्क स्मशानभूमी ला जाईल आणि तिथे त्यांच्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत. त्याचबरोबर त्यांची संपूर्ण कुटुंबीय तिथे या यात्रेमध्ये सहभागी झाले तेही त्याचबरोबर अनेक मान्यवर विश्वातील सगळे तारे तारका हे सगळेच आपल्या आशाताईंना आपल्या लाडक्या गायिकेला निरोप देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि अगदी काही वेळात म्हणजे 4 वाजताची ही वेळ आहे की त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तर आता ही अंत्ययात्रा इथून सुरू झालेली आहे आणि ती थोड्याच वेळात शिवाजी पार्क स्मशानभूमी पोहोचेल. विनोद, कोणकोणते कलाकार मंडळी, कलाक्षेत्रातले कोणते मंडळी अशी आहेत की जी आता त्या अंत्ययात्रेमध्ये तुला दिसत आहेत किंवा ती पुढे चालताना दिसत आहेत? विनोद, खरं तर आता आपण पाहिलं की रणवीर सिंग आणि ही अशी अनेक मंडळी, अगदी मोहम्मद सिराज पासून अनेक मंडळी इकडे आली होती. त्यातली बहुतेक मंडळी ही अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेली आहेत आणि ती तिकडे आता पोहोचतील. आणि खरं तर तिथे शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्ययात्रेत जरी काही मंडळी नसली तरी स्मशानभूमीमध्ये अनेक जण आपल्याला दिसणार आहेत. ही तिकडे पोहोचतील आणि त्याचबरोबर अनेक राजकीय क्षेत्रातली मंडळी सुद्धा तिकडे पोहोचणार आहेत. सो ही सगळ्यांच्याच उपस्थितीमध्ये आशाताईंना हा शेवटचा निरोप देण्यात येईल. अश्विनी, बरोबर आहे. आशाताईंचं जाणं हे अनेकांना अत्यंत दुःखदायक आणि त्रासदायक आहे, कारण का प्रत्येकासोबत त्यांचे जिव्हाळ्याचे आणि घनिष्ठ संबंध होते. विनोद, अर्थात आशाताईंना शेवटचा निरोप देण्यासाठी गर्दी सुद्धा तेवढीच असेल. पोलिसांचा कसा बंदोबस्त आहे? नक्कीच प्रज्ञा, कारण आपण कालपासून पाहतोय की इतके वेगवेगळ्या क्षेत्रातले सगळेच लोक इथे येतात त्यांच्या अंत्यदर्शनासाठी. त्यामुळे त्यांचं जे राहतं घर होतं, निवासस्थान होतं लोअर परेलीचा कासा ग्रँड, तर तो संपूर्ण भाग हा पोलिसांनी खरं तर एका अर्थाने आपण सील म्हणू शकतो. तो पूर्ण तिथे त्यांचा फौजफाटा तैनात होता आणि अनेक रस्त्यांवरती सुद्धा, मुंबईतल्या रस्त्यांवरती सुद्धा पोलिसांनी ठिकठिकाणी खरं तर त्यांचं सुरक्षा व्यवस्था ही वाढवलेली आहे, कारण तितकीच मोठी मंडळी या अंत यात्रेसाठी आणि त्याचबरोबर त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी इथे उपस्थित राहणार आहेत. आणि तसंच चित्र त्यांच्या निवासस्थानापासून आता जी अंत्ययात्रा निघाली त्याच्यामध्ये सुद्धा दिसतंय. पोलिसांचा मोठा ताफा या पूर्ण मार्गावरती तैनात आहे आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये, त्यांच्या देखरेखीखाली खरं तर ही अंत्ययात्रा इथून निघालेली आहे. बरोबर आहे विनोद, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.